राम राम मंडळी आणि सर्वांना शुभ सकाळ आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस हा छान असा उगवलेला आहे आणि आजचं वातावरण पण एकदम मस्त असं आहे. आता आंब्याला तर पाड लागलेलाच आहे, पण काही थोडेसे जे आंबे राहिलेले आहेत पाडाची, म्हणजे ज्याला पाड लागलेलं नाही तर ती आंबे तशीच आहेत. तर सुंदर अशी गावाकडची सकाळ झालेली आहे. चिमण्यांचा चिवचिवाट, किलबिलाट आणि कोंबड्याचं ओरडणं यानं गावाकडची सकाळ ही खूप सुंदर अशी होती. त्याचबरोबर आज कस्टमरचं पार्सल आलं होतं, म्हणजे 2 ज्या ऑनलाईनच्या ज्या साड्या आहेत तर त्या आज आल्या होत्या. तर मग इकडून मी मस्तपैकी पार्सल खोललं आणि चला मला चेक करूनच नंतर कस्टमरला आपण द्याव्या असं. तर मग छान अशा ह्या नवीन ट्रेंडिंगच्या साड्या आहेत बघा. खूप छान असं ह्या साड्याचं फॅब्रिक पण आहे आणि छान असं ब्लाऊज पण आलेलं आहे. साडी पण खूप छान अशी ही आलेली आहे. तर सगळं ब्लाऊज कसं आहे काय नाही साडी पूर्ण उकलून पाहिली. एकदम छान अशी ही साडी पण आलेली आहे आणि जशी मोबाईलमध्ये पाहिली होती तशीच ही साडी पण आलेली आहे. आता आपल्या दुकानात म्हणजे माझ्या दुकानात तर साड्या भरपूर आहेत, पण ज्या हे ट्रेंडिंगच्या ज्या साड्या आहेत ना तर त्या साड्या मी असं ऑनलाईन मागवूनच म्हणजे गिरायकाला मी देत असते कस्टमरला. तर नंतर मग आधी ही साडी उकलायची झाली, बघितली, चेक केली, नंतर ठेवून लगेच पाठवून दिली. आणि त्याचबरोबर आज फ्रीज स्वच्छ करायला काढलं होतं. तर फ्रीज जरा थोडंसं खराब झालं होतं, म्हणून चला म्हणलं फ्रीज सगळी स्वच्छता करून त्याच्यातली भांडी सगळी काही मी घासून धुवून घेतली आणि आता एक 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 म्हणजे फ्रीजमध्ये लावत होते. बघा खूप वर्षापूर्वीचं हे फ्रीज आहे. तर आता ह्या फ्रीजला तर काय म्हणणार, खूप वर्षापूर्वीचं फ्रीज असल्यामुळे हे टिकलेलं पण तेवढंच आहे. आता नाही नाही म्हटलं तर ह्या फ्रीजला का नाही बघा ब 15-16 वर्ष झाले ह्या फ्रीजला. मग पूर्ण म्हणजे जुन्या क्वालिटीचं हे फ्रीज आहे. खूप छान असं हे फ्रीज आहे बरं का. तर मग छान असं हे फ्रीज घासून घेतलं, म्हणजे फ्रीज काय घासले नाहीत, पण स्वच्छ कपड्याने मधलं सगळं काही याचं जे खराब झालेलं आहे ते सगळं काही स्वच्छ करून घेतलं आणि मधली भांडी पण सगळी स्वच्छ केली. आणि आता फ्रीज म्हणलं चला आवरावं. सकाळ सकाळचं आधी काम झालं की आधी मी ही फ्रीजची स्वच्छता करून फ्रीजमध्ये सगळं काही त्याचं सामान ठेवून दिलं. आणि त्याचबरोबर बघा उन्हाळा आहे म्हणून डेरा पाण्याचा ठेवलेला आहे. तरी पण उष्णता इतकी आहे का नाही का डेऱ्यातलं पाणीसुद्धा थंड होत नाही. त्याच्यामुळं फ्रीजमध्ये बॉटल पण ठेवाव्याच लागतात. तर सगळं सामान ठेवलं, त्याचबरोबर पाण्याच्या बॉटल पण भरून ठेवलेल्या ह्याच्यामध्ये ठेवून दिल्या. फ्रीजरमध्ये वरी ठेवावं तर त्याचा बर्फ होतो, त्याच्यामुळे काही बाटल्या फ्रीजरमध्ये ठेवलेल्या होत्या आणि काही बाटल्या अशा फ्रीजमध्ये वरीच ठेवलेल्या होत्या. तर आता भाजीपाला काही सगळा संपलेला आहे. आता ज्यावेळेस आमच्या गावचा बाजार असेल तर त्यावेळेसच भाजीपाला भरपूर असा फ्रीजमध्ये येणार. तर जितकं काही होतं तितकं सगळं मी फ्रीजमध्ये सामान ठेवून दिलं आणि पाण्याने भरलेल्या बॉटल पण ठेवून दिल्या. आणि कधी बघा जास्त का नाही आपण भाज्या राहिलेल्या ठेवतो, जे काही राहिलेला स्वयंपाक असतो तो ठेवतो, त्याच्यामुळे ना जास्त फ्रीजमध्ये डाग पडतात. त्याच्यामुळं सारखं फ्रीज नीटनेटकं करायलाच पाहिजे. आणि जर लहान मुलं जर घेत असतील करत असतील तर त्यांच्याकडून तर खूपच राडा होतो. तर मग इकडं काय सगळं काही ठेवलं आणि आता स्वयंपाकाची तयारी. सगळं काम पारूचं काम सगळं आवरलं. फ्रीजवरची भांडी सगळी म्हणजे मधली काढून स्वच्छ केली आणि आता चला म्हटलं पहिले आंबे किती पिकले आणि किती नाही बघावं म्हणलं. कारण पाडा आंब्याला लागलेला, म्हणजे आंब्याला पाड लागला होता, त्याच्यामुळे आंबे आता चांगले ह्याच्यामध्ये पाचटीमध्ये घरामध्ये पिकू घातली होती. तर मग इकडं चालू होतं माझं चापचून घ्यायला, कारण म्हणजे जास्त पिकलेली जी आंबे आहेत तर ती रसासाठी घ्यायची होती. आणि आज बनवायचा होता रस काय आता आंब्याला पाड लागला म्हणजे रस काय दररोजच बनवा आणि दररोजच खावा बस. तर इकडं चहा आमचा सगळ्यांचा झाला होता. मी इकडं पीठ मळून ठेवलं होतं आणि त्याचबरोबर पोरं उशिरा उठली, मग पोरांना आता चहा ठेवला आणि माझं इकडे चालू होतं सगळ्यात आधी रस बनवायचं. कारण मला रस बनवायचा होता आणि रस बनलेला तो फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचा होता. कारण थंड झालेला रस खायला छान लागतो. त्याच्यामुळं स्वयंपाक होईपर्यंत फ्रीजमध्ये रस छान प्रकारे थंड होऊन जातो, म्हणून फ्रीजमध्ये आधी रस मी बनवून थंड होण्यासाठी ठेवणार होते. आणि त्याचबरोबर एक पिकलेला छान आंबा सकाळ सकाळ खाऊ वाटला. मग इकडं
लेकाची आणि आमच्या कारभाराची चालू होती मला खवळायला, की बघा आंबा कशा प्रकारे खाते ही म्हणून. त्याच्यामुळे थोडासा जोक इथं झाला बरं, कारण हे चिडवत होते आम्हाला. मग झाला रस तयार झाला छानपैकी फ्रीजमध्ये ठेवलेला. आता बनवायचा होता सोयाबीन सांडग्याची भाजी, कारण आज वरण पण मी इकडं डाळ पण शिजायला टाकली होती चुलीवरती बाहेर, आणि इकडं सोयाबीन सांडगा बनवायचा. त्याच्यामुळे तेलामध्ये कांदा तळून घेतला, खोबरं तळून घेतलं, कोथिंबीर, अद्रक, लसूण सगळं काही टाकून मी हे मिश्रण मिक्सरमधून काढून घेणार होते. तोपर्यंत गरम पाण्यामध्ये इकडं मी सोयाबीन टाकलं आणि नंतर गच्च पिळून घेतलं. थोडीशी जास्त माझ्याकडून बेचले आणि मग काढून घेतली. त्याचबरोबर सगळा काही स्वयंपाक झाला माझा. नंतर आज होता मला मंगळवार. मग मंगळवार सोडण्यासाठी इकडे मस्तपैकी ताट मी वाढून घेतलं. तर बघा इकडं रस बनवला होता, वरण बनवलं होतं मी, सोयाबीन सांडग्याची भाजी बनवली होती, भात बनवला होता, चपाती आणि त्याचबरोबर लोणचं. तर असं होतं आजचं आमचं जेवण. तर या सर्व ताई आणि दादांनो जेवायला, आणि इकडं माझा होता मंगळवार सोडायला चालू. मग जेवण झालं. मग दुपारच्या उन्हामध्ये इकडं चैतूला म्हणजे हर्षूला करायची होती आंघोळ. तर चला म्हणलं आज लेकराला आंघोळ घालूया. कसं दररोजच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये सकाळी ज्यावेळेस आपण स्वयंपाकात असतो त्यावेळेस मुलं आंघोळ करतात, त्याच्यामुळे त्यांना काय आंघोळ आपल्याला घालणं होत नाही. तर दुपारची वेळ होती, मग त्याला छान चोळून मोळून आंघोळ घातली आणि नंतर सगळं काही काम आवरलं. आता लागलो शेंगाला. इकडं कारभाऱ्यानी आणि माझ्या लेकानी इकडं शेंगा घरी आणून टाकल्या होत्या. शेतातच घर आहे, जवळच शेत आहे, त्याच्यामुळे शेतातल्या शेंगा उपटून आणल्या आणि म्हणजे वेलं उपटून आणली, इथं टाकली. मग इकडे शेंगा तोडत आमची मस्तपैकी उन्हात कडक ऊन पडलेलं होतं. शेंगा तोडत इकडं छान असं आईस्क्रीमची मजा आम्ही दुपारच्या वेळेस घेतली. आता झाला 4चा टाईम. बघा 4-5 वाजले की गावाकडे चहा लागतो म्हणजे लागतो. तर मस्त असं घट्ट म्हशीचं दूध आणि त्याचबरोबर चुलीवर तापलेलं दूध. बघा भाकरीसारखी या दुधावर साय आलेली आहे. तर मस्तपैकी लाल लालसर हे दूध तापलेलं असतं, कारण आरावर तापलेलं असतं त्याच्यामुळं. तर आता चहा बनवायचा. मस्तपैकी चहा पिला. तेवढ्यात आलं मला दुकानासाठी गिऱ्हाईक. मग चहा ठेवला गॅसवर आणि मी गेले दुकानाकडं. गिऱ्हाईक देऊन आले. नंतर आले, रॅकला सगळी काही भांडी लावून घेतली, कारण रॅकला टोपलं भर भांडी पडलेली होती. रॅकची सगळी भांडी घासायलाच होती जेवणं झाल्यामुळे. मग सगळी जी काही भांडी राहिलेली होती ती सगळी काही भांडी इकडे मी लावून घेतली. आणि अशा प्रकारे आजचा दिवस माझा गेला. खूप छान गेला, घाई गडबडीत गेला. आणि काय आता चहाचा टाईम झाला. चहा पण मस्तपैकी नंतर मी चहा घेऊन बाकीच्यांना का हर्षूने चहा सगळ्यांना दिला, बाकी मी नंतर येऊन चहा घेतला. अशा प्रकारे सगळे काही आजची कामं इकडं माझी उरकली. आणि त्याचबरोबर आता संध्याकाळची स्वयंपाकाची मिट्टी. दिवसभरचं काम झालं की आपल्या मागं लागतो तो संध्याकाळचा स्वयंपाक. तर आज संध्याकाळी बनवायची होती चिकनची भाजी आणि भाकरी. मेनू काय सकाळीच ठरलेला होता, मग त्याची तयारी. पण मी तुम्हाला काय आता याच्यामध्ये दाखवलं नाही मी काय बनवलं, फक्त भाजी बनवलेली दाखवली. आणि अशा प्रकारे आजचा हा दिवस गेला. मग काय आता जेवण झालं, सगळं काही निवांत झालं. मस्त असं बाहेर अंगणामध्ये बाज टाकून बाजार मस्त असा आराम चालू आहे लेकरांचा. तर सर्वांना शुभरात्री. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.